Today we start lecture number 11. Topic name is types of erosion. Erosion process can be classified into two ways, that means geological and accelerated erosion. Geological refers to the formation and loss of soil, whereas accelerated erosion include serious deterioration and loss of soil by the nature and human beings. आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये टाईप्स ऑफ एरोजन पाहायचे आहेत. यामध्ये टाईप्स ऑफ एरोजनमध्ये एरोजन जी काही प्रोसेस आहे कॅन बी क्लासिफाईड इन टू वेज. एरोजन हे दोन प्रकारे होतं. यामध्ये मग दोन प्रकार म्हणजे कोणते? फर्स्ट वन आहे जिओलॉजिकल अँड सेकंड वन इज ॲसेलरेटेड. आता यामध्ये कशा प्रकारे जिओलॉजिकल आणि ॲसेलरेटेड या दोन प्रकारे कशा प्रकारे एरोजन होतं ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे. आपण पहिल्यांदा पाहूयात जिओलॉजिक एरोजन. दिस टाइप ऑफ एरोजन contributes the formation of soil and the distribution on the earth surface. The erosion is said to be in equilibrium with the soil forming process. The geological erosion is long-term erodic process. Various topographical features such as stream channels, valleys are the results of geologic erosion. आता जिओलॉजिक एरोजन म्हणजे काय? यामध्ये काय आहे की दिस टाईप ऑफ एरोजन कंट्रीब्यूट्स द फॉर्मेशन ऑफ सॉइल अँड द डिस्ट्रीब्युशन ऑन द अर्थ सरफेस. यामध्ये जी काही आपल्या मातीची म्हणा किंवा जमिनीची जी काही उत्पत्ती आहे किंवा ज्या प्रकारे जमीन तयार होते, माती फॉर्मेशन होते आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं ऑन अर्थ सरफेस. आपला जो काही भूपृष्ठ आहे किंवा जो काही पृथ्वीचा सरफेस आहे, पृष्ठभाग, यावर जे काही माती तयार होण्याचं काम आहे हे कशामुळे होतं? जिओलॉजिक एरोजन. जिओलॉजिकल एरोजन म्हणजे काय? जे काही भूगर्भातील भूगर्भ त्यामधून आपल्याला काय होतं की सॉइल फॉर्मेशन आपल्याला यामध्ये तयार होतं. आता ही जी काही प्रोसेस आहे, जो काही या प्रोसेसमुळे काय होतं, जी काही सॉइल फॉर्मिंग आहे, सॉइल फॉर्मिंग किंवा माती तयार होण्याची प्रक्रिया जी आहे ही सर्वकडे समतोल प्रमाणामध्ये माती तयार होते. जो काही मातीचा पृष्ठभाग असेल किंवा जो काही जमिनीचा पृष्ठभाग आहे हा जिओलॉजिक एरोजनमुळे सर्व ठिकाणी सारख्या याच्यामध्ये तयार होतो. द जिओलॉजिकल एरोजन इज लॉंग टाईम एरोडिक प्रोसेस. आता यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो काही मातीचा एक लेअर म्हणा किंवा जे काही माती तयार होते, ही माती तयार होण्याकरता असंख्य वर्ष इतकं कालावधी जाऊ द्यावा लागतो. त्यामुळं माती तयार होणे किंवा जमिनीचा पृष्ठभाग तयार होणे ही काही लगेचची गोष्ट नाही आहे. त्यासाठी खूप लांब अशा प्रकारची प्रोसेस आहे आणि ती या जिओलॉजिक एरोजनमध्ये तयार होते. व्हेरियस टोपोग्राफिकल फीचर्स. आता याच्यामध्ये काय काय होतं? अनेक प्रकार होते. माती तयार होते म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की त्या भूगर्भामध्ये अनेक हालचाली होतात, अनेक प्रकारचं वेगवेगळ्या क्रिया होतात आणि मग त्यानंतर काय होतं की जो काही आपला जमिनीचा पृष्ठभाग आहे तो तयार होतो. मग त्यामध्ये काय काय होतं? टोपोग्राफिकल फीचर त्यामध्ये कोणकोणते आहे? सच ॲज स्ट्रीम चॅनल्स. त्याच्यामध्ये काय होते की स्ट्रीम चॅनल, जे काही पाण्याचे प्रवाह आहेत किंवा जे काही व्हॅलीज आहे, दरी आहे, या सगळ्यांच्या पासून आपल्याला जिओलॉजिकल इरोजन किंवा ते जी काही उत्पत्ती आहे ती उत्पत्ती आपल्याला यामध्ये तयार होते. नेक्स्ट टॉपिक आहे ॲसेलरेटेड एरोजन. आता फर्स्ट आपण पाहिलं जिओलॉजिकल. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय पाहायचं आहे किंवा त्यामध्ये काय होतं की फक्त निसर्गामधून जमिनीची किंवा पृष्ठभाग जो आहे मातीचा तो त्यामध्ये तयार होतो. नेक्स्ट एरोजन आहे, यामध्ये आपल्याला तोटा काहीच नाही आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एरोजन आहे ॲसेलरेटेड एरोजन. ॲसेलरेटेड एरोजन इज ॲक्टिवेटेड बाय नॅचरल अँड मॅन्स ॲक्टिव्हिटी विच हॅव द ब्रॉट अबाउट चेंज इन नेचर कव्हर अँड सॉइल कंडिशन. आता यामध्ये काय होते? ॲसेलरेटेड एरोजन म्हणजे काय? गतीनं होणारी धूप. आता ही जी काही आहे ही कशी आहे? इज ॲक्टिवेटेड बाय द नॅचरल अँड मॅन्स ॲक्टिव्हिटी. जे काही नैसर्गिक आहे आणि जे काही मानवाकडून होणारी कृती आहे या कृतीमधून अशा प्रकारचे एरोजन तयार होतं. इन ऑफ कोर्स द ॲसेलरेटेड एरोजन टेक प्लेस बाय द ॲक्शन ऑफ वॉटर, विंड, ग्रॅव्हिटी अँड ग्लॅसरीज. आता यामध्ये आपल्याला आजच्या याच्यामध्ये काय पाहायचं आहे की हे जे काही ॲसेलरेटेड एरोजन आहे हे केव्हा तयार होतं किंवा हे कधी घडतं? बाय द ॲक्शन ऑफ वॉटर. ज्यावेळेस पाण्याचं काहीतरी ॲक्शन होईल किंवा वाऱ्याची काहीतरी वेगळ्या प्रकारे हालचाल होईल, त्यामध्ये मग कधी वारा गतीने होईल
त्याच्यानंतर ग्रॅव्हिटी असेल किंवा तापमानामध्ये वाढ असेल, ह्या सर्व क्रिया काय होतात, अशा प्रकारे या ॲक्सेलरेटेड एरोजनला तयार होण्यामध्ये भाग पाडतात. नेक्स्ट पॉईंट आहे in which water causes the soil erosion through sheet flow, wave action and groundwater flow. Similarly, wind detaches and transport the soil particles, causing a general mixing of the soil at the surface. आता यामध्ये काय होतंय की जो काही मातीचा पृष्ठभाग आहे, हा मातीचा पृष्ठभाग त्यामधून काय होतं, त्याचं वहन होतं, त्यामधून तो एकसारख्या प्रमाणामध्ये वाहून जातो. सीट फ्लो असेल किंवा वेव्ह ॲक्शन मधून असेल किंवा ग्राउंड वॉटरनी फ्लो होतो. सिमिलरली जसं वाऱ्याचा प्रवाह येईल किंवा जे काही वारा वेगाने येईल आणि पाण्याचा प्रवाह वेगाने राहील, त्याबरोबर काय होतो, तो त्या भूपृष्ठापासून वेगळा होतो. ग्रॅव्हिटी फोर्स कॉज द मास मुवमेंट सच ॲज अ सॉइल क्रीप, रॉक क्रीप, रॉक स्लीड अँड सबस्टन्स ऑफ द सॉइल सरफेस. आता यामध्ये जे काही गुरुत्वाकर्षण बल आहे, गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होतं, जे काही मुवमेंट आहेत, मास मुवमेंट म्हणजे कोणकोणत्या, सॉइल क्रीप असेल किंवा रॉक क्रीप असेल, ह्यांचं काय होतं, माती खडक हे काय होतात, सरपटल्यासारखे निघून जातात. किंवा रॉक स्लीड असेल, सबसिडन्स ऑफ द सॉइल सरफेस, हे काही खडक आहेत किंवा जो काही त्याचं घसरण आहे, ती घसरण याच्यामधून होत जाते. The various forces involved in accelerated erosion are as follows. आता त्याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला काय करता येतं की दोन प्रकारे काय होतं की accelerated erosion हे जास्त प्रमाणामध्ये होतं. फर्स्ट वन आहे अटॅकिंग फोर्स ऑफ वॉटर ऑर विंड विच रिमूव्ह अँड ट्रान्सपोर्ट द पार्टिकल्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर. यामध्ये काय होतंय, अटॅकिंग फोर्स ऑफ वॉटर ऑर विंड, जास्त प्रमाणामध्ये पाण्याला आणि हवेला जर वेग असेल तर त्यामधून काय होतंय, विच रिमूव्ह द ट्रान्सपोर्ट द पार्टिकल्स, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होते, ते पार्टिकल्स वाहून जातात. सेकंड वन आहे रिटार्डिंग फोर्सेस विच रेजिस्ट एरोजन. रिटार्डिंग फोर्सेस विच रेजिस्ट एरोजन, नॉर्मली सरफेस कॅरेक्टरिस्टिक ऑफर रेजिस्टन्स टू द एरोजन. यामध्ये आपण जे काही अडथळा, जे काही एरोजन होतं त्याला जर आपण अडथळा आणण्याचं जर आपण काही जर पर्याय अवलंबवले तर त्यामधून काय होतं, आपल्याला या एरोजनला रेजिस्ट करता येतं. इन जनरल accelerated erosion is simply known as soil erosion or erosion only. यामध्ये मग जे काही एरोजन होतं किंवा जी काही जमिनीची धूप होते, ही म्हणजेच फक्त काय आहे, accelerated erosion हीच म्हणजे फक्त काय आहे, सॉइल एरोजन आहे किंवा फक्त एरोजन आहे.